तर रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीचं पाणी हे नागोठणे शहरामध्ये शिरलंय। कोळीवाडा, एसटी स्टँड आणि बाजारपेठ परिसरात पाणी साचलंय। आमचे प्रतिनिधी राज वैशंपायन आपल्या सोबत जोडले गेलेत। राज, नागोठणेमध्ये आजची काय स्थिती आहे? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर मागील 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यातच आपण जर बघितलं अंबा नदीचं जे पाणी पात्र आहे ते थेटपणे आपण जर बघितलं तर नागोठणे शहरामध्ये जे आहे ते शिरलेलं आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय हा नागोठणे शहरातील कोळीवाडा परिसर आहे। कोळीवाडा परिसर असेल, छत्रपती शिवाजी चौक असेल, बस स्थानक असेल, बाजारपेठ असेल, या सर्वच परिसरामध्ये आता श्वेता अंबा नदीचं जे पाणी आहे ते शिरलेलं आहे। सध्याची अंबा नदीची पाणी पातळी जी आहे ती 10.20 मीटर वरती गेलेली आहे। सध्या आपण बघतोय कोळीवाडा परिसर आहे, कशा पद्धतीमध्ये नागरिकांच्या या घरामध्ये पाणी शिरले आपण त्या पद्धतीमध्ये बघू शकतो। प्रशासनाने नागरिकांना जे आहे ते सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवलेलं आहे। मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही मुसळधार पाऊस जो सुरूच आहे, असाच मुसळधार पाऊस सुरू राहिला तर अधिकतम पाणी पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं श्वेता तर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे असे रस्ते असतील, जसं मुंबई गोवा महामार्ग असेल, रोहा ते नागोठणे रस्ता असेल, या रस्त्यावरती देखील आपण पाणी साचलं चित्र देखील वारंवार समोर येत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आपण आता बघितलं आजही मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्याचनुसार आता रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरामध्ये अशा पद्धतीचं जे पाणी आहे ते साचलेलं आहे। श्वेता, बिलकुल राज, आणि ही आपण दृश्य जी बघतोय, अनेक घरं यामध्ये पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांना कुठे स्थलांतरित केलंय, काय सूचना तिथे स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत? पाऊस अजूनही सुरूच आहे का, काय सांगाल? नक्कीच श्वेता, पाऊस अद्यापही मुसळधार सुरूच आहे आणि जे नदीकाठची गावं आहेत त्यांना प्रशासनामार्फत गेल्या 3 दिवसापासून सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना ज्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचनुसार आता जे आहे ते पाणी थेट नागरिकांच्या घरात गेलेलं आहे। नागरिकांना प्रशासनामार्फत सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। श्वेता, राज, धन्यवाद या माहितीसाठी आणि या दृश्यांसाठी। नागोठणे परिसरामध्ये नदीचं पाणी हे रहिवासी भागामध्ये शिरलंय। अनेक रहिवाशांच्या घरात, दुकानात शिरलेलं हे पाणी। नागोठण्यातली परिस्थिती।